कपडे विकण्याकरिता नामदेव महाराज गेल्यानंतर रस्त्यानं चालायला लागले. ऊन लागत होतं वरतून. सगळ्या चराचरात त्यांनी परमात्मा गच्च भरलेला आहे. त्या दगडांना ऊन लागत होतं ना, यांना फार जास्त ऊन लागतंय म्हणून यांच्यावर काहीतरी झाकण घातलं पाहिजे. म्हणून गाठोड्यातले कपडे काढायचे आणि दगडावर झाकण घालायचं, ऊन लागतं म्हणून. सगळे कपडे त्या दगडावर अशा पद्धतीने झाकण म्हणून घातले. घरी आले. दामाशेट्टी म्हणले विकले का कपडे? म्हणे विकले. कोणाकोणाला विकले? म्हणजे ते दगडोबा होते, धोंडोबा होते, असे नावं सांगून टाकले. म्हणे पैसे? मग पैसे नाही दिले त्यांनी. गोनायला राग आला. अरे म्हणे काही सुधरू देतो का नाही? पांडुरंगासमोरच जाऊन रागावली महाराज. माझ्या पोराला वेड लावलं. काय पोरा लागली चट धरली वाट देवळाची, आम्हाकुळे नव्हते अशी हेच पिशे निवडले. असं म्हणून त्यांनी महाराज नामदेव महाराजांचं ताडण आणि पांडुरंगाचं पण ताडण करायला लागली. काळ्या म्हणली तुला काय लाज वाटते का? माझं पोरगं तुझ्या नादी लावलं, रात्रंदिवस घ्या मंदिरामध्ये त्याला घेऊन बसतोस. भरपूर त्यांनी महाराज राजाईनं त्या गोनाईनं अशा पद्धतीने पांडुरंगाला ऐकवलं. पांडुरंगाला राग आला महाराज. मी म्हणतो का नामदेवाला तू इथे येऊन बस म्हणून? तो स्वतःच येऊन बसतो. तोच त्यांनी भजन चिंतन करतो. मी काय करू त्याला? म्हणून महाद्वारातून त्यांनी नामदेव महाराज बाहेर गेले की देव त्यांनी पळू लागला. आता नामदेव महाराज त्यांनी धूम ठोकून पळू लागले चंद्रभागेच्या दिशेने. अरे नामा थांब, तरी पण थांबत नाहीत. आणि मग चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दिशेनं ज्या वेळेला जायला लागले त्यावेळेला पांडुरंगानं त्यांनी अशा पद्धतीने नामदेव महाराजांना थांबवण्याकरिता शपथ घातली. नामा थांब, तुला पुंडलिकरायांची शपथ आहे. नामदेव महाराजांचं वय आता 8 वर्षाचं होऊन गेलं होतं. आता घरचा व्यवसाय अशा पद्धतीने त्यांना प्राप्त व्हावा, थोडंसं व्यवसायाचं ज्ञान व्हावं. 8 वर्षाचं वय म्हणजे त्या काळात बरंच मोठं वय झालं म्हणायचं. मग अशा वयामध्ये त्यांनी महाराज त्यांना घरगृहस्थी शिकवायला सुरुवात केली. शाळेत पाठवायचं काम. शाळेत कशाचे जायचे महाराज? त्यांना पांडुरंगाचा एवढा छंद लागला होता की कोणाकडे शिकण्याकरिता म्हणून त्यांनी जायची भावनाच अंतकरणात राहिली नाही. अखंड त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करायचं. पांडुरंगाच्या मंदिरातच जाऊन बसायचं आणि पांडुरंगाचंच चिंतन अखंड अशा पद्धतीने करत राहायचं. दिवाळ सण होता म्हणतात, दिवाळ सण. आणि दिवाळ सणाला सगळं काम त्यांनी महाराज सकाळचं टाकून नामदेव महाराज भगवंताच्या दर्शनाकरिता जाऊन बसले. पांडुरंगाच्या समोर विठ्ठल 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 त्यांनी भजन करत बसायचं. गोनायला राग आला. अरे म्हणे काही सुधरू देतो का नाही? पांडुरंगासमोरच जाऊन रागावली महाराज. माझ्या पोराला वेड लावलं. काय पोरा लागली चट धरली वाट देवळाची, आम्हाकुळे नव्हते अशी हेच पिशे निवडले. असं म्हणून त्यांनी महाराज नामदेव महाराजांचं ताडण आणि पांडुरंगाचं पण ताडण करायला लागली. काळ्या म्हणली तुला काय लाज वाटते का? माझं पोरगं तुझ्या नादी लावलं, रात्रंदिवस घ्या मंदिरामध्ये त्याला घेऊन बसतोस. भरपूर त्यांनी महाराज राजाईनं त्या गोनाईनं अशा पद्धतीने पांडुरंगाला ऐकवलं. पांडुरंगाला राग आला महाराज. मी म्हणतो का नामदेवाला तू इथे येऊन बस म्हणून? तो स्वतःच येऊन बसतो. तोच त्यांनी भजन चिंतन करतो. मी काय करू त्याला? नामदेव आई गेले, नामदेव महाराज आले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी भगवंतांना नामदेव महाराजांकडे पाहिलं. म्हणे नाम्या इथे यायचं नाही, चल चालता हो. अरे म्हणे देवा तुला काय झालं आज? रोज येतो मी, फार प्रेमानं तुझ्याशी बोलतो, तू आज चालता हो म्हणायला लागला. मला बाकीचं काही माहीत नाही, तू चालता हो. अरे तुला झालं काय देवा ते तरी सांगशील की नाही? मला बाकीचं माहीत नाही, तू इथून जा. म्हणजे झालं काय सांग, मग जातो. म्हणजे तुझी आई म्हणले सकाळी सकाळी त्यांनी आली, दिवाळ सण आहे, माझ्या पोराला वेड लावलं, अखंड तुझं चिंतन करतो, बाकीचे काही कामं पाहत नाही. वडिलांचा व्यवसाय त्यांनी पाहायचा, शाळेत जात नाही, चिंतन बाकीचं काही करत नाही, तुझ्याच त्यांनी चिंतनामध्ये राहतो, तू अजिबात इथं यायचं नाही. नामदेव महाराज काकुळत येऊन देवाकडे पाहून बोलू लागले, देवा असं म्हणू नकोस रे, तुझ्याशिवाय मला कोण आहे या जगामध्ये? तूच माझं सर्वस्व, तूच माझा मायबाप आहेस, तूच माझं जीवन आहेस, असं त्यांनी महाराज सांगायला सुरुवात केली. तरी पण देव त्याच्या हट्टालाच पेटला होता. तुझ्या आई फार नाही त्या शब्दात मला बोलून गेलेले, तू आता इथून निघून जा. देवा मी जाणार नाही, तुला जा म्हणतो ना. देव रागवून बोलायला लागला. मग नामदेव महाराजांनी पवित्र बदललं. त्यामुळे तू जा म्हणतोस देवा मला? हो मी जा म्हणतो, जा. मी खरंच जाई ना. हां जा. असं म्हणल्यानंतर त्यांनी नामदेव महाराजांनी हट्टच केला, मला आता जायचंच. बघ परत मला थांबवायचं नाही, मी जाणारच आहे आता. हां तू जा. जा म्हणल्याबरोबर नामदेव महाराजांनी पाठ फिरवली. महाराज जीच नामदेव महाराजांनी पाठ फिरवली, देवाच्या काळजामध्ये धस्स झालं. माझा नामदेव जाण्याकरता निघाला. देव विटेवर उभाच आहे. नामदेव महाराज गाभाऱ्यातून बाहेर पडले. देवाला आता जास्त कालमेल व्हायला लागले.
अजून त्यांनी महाराज गरुड मंडप आहे ना पुढे, दगडी मंडप, त्याच्यातून त्यांनी बाहेर जायला लागले. मग तर देवाला आणखीच कासावीस व्हायला, हाक मारले ना मारे थांब, आता नाही थांबणार. असं म्हणलं की त्यांनी महाराज ती गरुड खांबातून बाहेर 16 खांबी मंडप आहे, त्या मंडपातून पायऱ्या उतरून घाई त्यांनी महाराज जिथं आता लाकडी सभा मंडप आहे त्या चौकातून त्यांनी महाद्वारापर्यंत नामदेव महाराज अशा पद्धतीने गेले. आणि महाद्वारातून बाहेर जाणार, देव हाका मारतोय तरी पण नामदेव महाराज थांबत नाही. देवानं वेटेवूनच खाली उडी मारली आणि नामदेव महाराजांच्या मागे पळायला सुरुवात केली. तुम्हाला हे ऐकत असताना मोठं आश्चर्य वाटत असेल की देव विटेवून कसा खाली आला आणि कसा नामदेव महाराजांच्या मागे जायला लागला, हे कसं काय घडलं असेल. तुम्हाला पण कळेल महाराज. कधी कळेल सांगू का, जेव्हा तुम्ही नामदेव महाराजांची इतक्या उंचीची भक्ती कराल त्या दिवशी तुम्हाला पण हे कळेल की असं कसं होत असतं. हा महत्त्वाचा विषय. आपल्याला का कळत नाही, आपण तेवढ्या उंचीची भक्ती करत नाहीत आणि फक्त प्रश्नचिन्ह तयार करायच्याच कामाचे असतो. म्हणून महाद्वारातून त्यांनी नामदेव महाराज बाहेर गेले की देव त्यांनी पळू लागला. आता नामदेव महाराज त्यांनी धूम ठोकून पळू लागले चंद्रभागेच्या दिशेने. अरे नामा थांब, अरे नामा थांब, तरी पण थांबत नाहीत. आणि मग चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दिशेनं ज्या वेळेला जायला लागले त्यावेळेला पांडुरंगानं त्यांनी अशा पद्धतीने नामदेव महाराजांना थांबवण्याकरिता शपथ घातली. नामा थांब, तुला पुंडलिकरायांची शपथ आहे. असं म्हणलं की नामदेव महाराज थांबले, पुंडलिकाची शपथ घातली की थांबले. देव घाईघाईनं समोर गेला. छोटेसे नामदेव महाराज आहेत, 8-9 वर्षाचं त्यांनी वय आहे. आणि मग थांबले. देव म्हणला नामा खरंच चाललं वय रे, तू कशाला जा म्हणलास, आता मी थांबणार नाही. असं करू नकोस रे नामा, तू कसं म्हणतोस तुझ्या देवा तुझ्या वाचून मला दुसरं कोणीच नाही. तसं नामा हे सगळे भक्त आहेत, पण जे आपापल्या कारणाकरिता भक्त झालेले आहेत. तुझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही रे, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. असं देव जगाचा मालक त्यांनी नामदेव महाराजांना म्हणू लागला. नामदेव महाराज म्हणले आता लाडीगुडी लावू नकोस, तुम्हाला जा म्हणलास मी जाणारच आहे. असं म्हणल्यानंतर घाईघाईनं त्यांनी देवानं नामदेव महाराजांना हृदयाला लावलं. 2 गुडघे जमिनीवर टेकवले. नामदेव महाराजांच्या मुखकमलाला गालाला असं त्यांनी हातात धरलं. फार प्रेमानं देव बोलू लागला आणि कडकडून अशा पद्धतीने मिठी मारली. देवभक्त अशा पद्धतीने एकत्र झाले. एवढं प्रेम देवाचं नामदेव महाराजांवर आहे आणि नामदेव महाराजांचं पण तेवढंच प्रेम देवावर आहे महाराज. एवढं विलक्षण प्रेम होतं. आता नामदेव महाराज एवढ्या प्रेमानं नामदेव भगवंताच्या त्या रवळामध्ये त्यांनी राहतात, अखंड भगवत चिंतन करतात, दुसरं काही काम नाही. आईवडिलांना वाटलं त्यांनी महाराज काहीतरी कामधाम यानं केलं पाहिजे. म्हणे ठीक आहे तुझी भक्ती आम्हाला मान्य आहे, पण भक्ती करता करता भगवंताचं चिंतन करता करता काहीतरी कामधाम कर ना. मग काय कामधाम करायचं म्हणून शिंप्याचा त्यांनी असणारा व्यापार होता, ते कपडे दिले गाठोडे भरून आणि सांगितलं जा हे कपडे बाजारात जाऊन विकून ये. कपडे विकण्याकरिता नामदेव महाराज गेले. गेल्यानंतर रस्त्यानं चालायला लागले. ऊन लागत होतं वरतून. सगळ्या चराचरात त्यांनी परमात्मा गच्च भरलेला आहे. त्या दगडांना ऊन लागत होतं ना, यांना फार जास्त ऊन लागतंय म्हणून यांच्यावर काहीतरी झाकण घातलं पाहिजे. म्हणून गाठोड्यातले कपडे काढायचे आणि दगडावर झाकण घालायचं, ऊन लागतं म्हणून. सगळे कपडे त्या दगडावर अशा पद्धतीने झाकण म्हणून घातले. घरी आले. दामाशेट्टी म्हणले विकले का कपडे? म्हणे विकले. कोणाकोणाला विकले? म्हणले ते दगडोबा होते, धोंडोबा होते, असे नावं सांगून टाकले. म्हणे पैसे नाही दिले त्यांनी. पैसे घेऊन ये मग त्यांच्याकडून. म्हणे त्यांनी दिलेच नाही पैसे. मला बाकीचं काय माहीत नाही, उधार कपडे विकतात का, घेऊन ये म्हणे पैसे. दया होती ना अंतकरणात. दगडांना ऊन लागतं म्हणून दगडावरच पांघरून घातले. मग घाईघाई त्यांनी पैसे घेऊन यायचे म्हणून गेले. आता ते कुठून पैसे देतील? कपडे पण राहिले नव्हते, उडून गेले होते वाऱ्याने. काही लोकांनी त्यांनी उचलून नेले होते. ते दगडच उचलून घरात आणले आणि घरात आणून त्यांनी कडी लावून घेतली दरवाज्याची. वडिलांनी विचारलं आणले का पैसे? म्हणले नाही आणले. मग ज्यांना कपडे दिले होते त्यांनाच धरून आणले म्हणले. कुठं आहेत? म्हणे घरात आहेत सगळे. कडी उघडून पाहिली तर दगड धोंडे त्यांनी महाराज उचलून आणले होते. म्हणतात त्याचे ते दगड धोंडे सोन्याचे झाले होते. पण ती भगवंताची लीला आहे. नामदेव महाराजांना सावरण्याकरिता तो प्रसंग त्यांनी घडला होता.